प्रवाहाचा समुद्र दिसतो, शत्रूवर लक्ष ठेवायचा मेन पॉइंट होता। ती किनारपट्टी आहे ती राणीची वेळा आहे। वेळा म्हणजे बीच। राजाराम महाराजांची बायको तारा राणी तिथे फेरफटका मारायची, किल्ल्यातलं त्यांचं आवडतं ठिकाण म्हणून त्याला राणीची वेळा किंवा क्वीन बीच असं म्हटलं जातं। येण्या जाण्यासाठी छोटासा खिडकीसारखा दरवाजा आहे, तो दिंडी दरवाजा आहे। किल्ल्यातला दुसरा चोर रस्ता, तो रुंदीला कमी आहे, शत्रू जर आला तर एका वेळी एकच येणार। उंचीला कमी असल्यामुळे खाली वाकून येणार। आतमध्ये पहिली शत्रूची मान बाहेर पडते, आतमध्ये आपला मावळा असायचा तलवार घेऊन, शत्रू आला की मान कापली जायची। ही कोरिला और टेक्निक गनिमी कावा राजांनी शिकवलेली ही टेक्निक आपला भारत देश सोडून इतर देशामध्ये 100 मार्कासाठी पेपर असतो आणि आपला भारत देश असा आहे असं लाज वाटतंय की 4थी आणि 7वीच्या धड्यामध्ये फक्त 7 मार्कासाठी हा शिकवला जातो। त्या ठिकाणी मोठा काळा खडक आहे, तो किल्ल्यासाठी मिश्रण वापरलेला त्याचा उरलेला साठा आहे, मजबूत खडक बनलाय। ओपन जागा इथे मावळ्यांना प्रॅक्टिस करण्याचं ठिकाण होतं। एक उजव्या साईडला तलाव आहे, पाझर तलाव। एकूण किल्ल्यामध्ये 3 तलाव आहेत। या बुर्जाला गॅप आहे, तिथे तोफा असायचे, शत्रूच्या बोटी आले की तोफेचा मारा केला जायचा, त्याचा दारुगोळा वगैरे इथे ठेवायचे। किल्ला बांधायला फक्त 3000 मावळे, तेव्हाच्या काळात मशिनरी पण नव्हते, तरी किल्ला हा सिंधुदुर्ग किल्ला 2.5 वर्षात बांधून पूर्ण झाला। कोणता शत्रू अडथळा हाणू नये म्हणून समोरच्या समुद्र किनारपट्टीवर 5000 मावळ्यांचा जागता पहारा, दिवस रात्र। मालवणचं बीच आहे। समोर बघा लाल कलरचं घर दिसतंय किनारपट्टीवर, त्याच्या बाजूला एक मोर्याचा खडक आहे। मोर्या म्हणजे गणपती म्हणतात। शिवाजी महाराजांनी जे भट आणले होते ते म्हणायचे समुद्र पार केला तर आपला धर्म भ्रष्ट झाला, म्हणजे समुद्राला देवता मानायचे ते। मग त्यांचा मान राखला आणि त्या खडकावर चंद्र, सूर्य, चांदण्या, शिवलिंग, मासा, गणपती करून या किल्ल्याचं भूमिपूजन तिकडे केलंय, मालवण वायरी बीचवर। इकडे तारकर्ली, देवबाग, पुढे भोगवे, टोकाला वेंगुर्ला, त्याच्या पलीकडे गोवा। गोव्यामध्ये पोर्तुगीज होते, पोर्तुगीजांची राजधानी गोवा। वेंगुर्ल्यामध्ये डच, राजापूर मुंबईमध्ये इंग्रज आणि जंजिऱ्यामध्ये होता सिद्धी। या शत्रूंपासून आपली कोकण किनारपट्टी सुरक्षित राहावी आणि आपला समुद्र सुरक्षित राहावा, आपल्याला नेव्ही बेस भेटावा म्हणून हा सिंधुदुर्ग किल्ला बांधला। आणि सिंधुदुर्गाच्या सपोर्टसाठी तिकडे निवतीचा किल्ला आहे, इकडे निवती रॉक आहे, कडेलोट करण्याचं ठिकाण। इकडे राजकोट, सर्जकोट, भरतगड, भगवंतगड, विजयदुर्ग। आणि बोटीतून येताना तुम्हाला भगव्या कलरचे झेंडे दिसणार, एक आयलंड आहे, तो पद्मदुर्ग किल्ला आहे, सिंधुदुर्ग किल्ल्याचा बाले किल्ला। या किल्ल्याच्या संरक्षणासाठी आसपास 7 किल्ले बांधण्यात आले आहेत। मध्येच पाण्यामध्ये एकच खडक आहे, तो डॉल्फिन पॉइंट आहे, सकाळच्या वेळी डॉल्फिन दिसतात तिथे। किल्ल्याच्या तटभिंतीवर गोलगोल आकाराचे सर्कल आहे, ते पूर्ण किल्ल्याला 27 बुरुज आहेत, त्यातला सर्वात मोठा बुरुज हा टेहळणी बुरुज। मावळ्यांसाठी चढ उतरण्यासाठी 48 ठिकाणी पायऱ्या आणि प्रत्येक ठिकाणी टॉयलेट आहेत। इंडियन रेल्वे सारखे आहेत, 2 बाजूला 2 विटा आणि त्या बाजूला समुद्रात सोडला, असे 40 टॉयलेट आहेत। ही मोठी खडकं आहेत बघा, या साईडला पण खडकं आहेत, ही सर्व खडकं फोडली आणि किल्ल्याच्या तटभिंतीला वापरण्यात आली। याला गारगोटीचा दगड म्हणतात, ज्याने आग पेटवतात तो। पूर्ण किल्ल्याची रचना पाहिली तर नागमोडीच्या वळणावर आहे, प्रत्येक ठिकाणी टर्न दिलाय। किल्ला जर सरळ बांधला असता तर लाटातून तुटला असता, म्हणून नागमोडीच्या वळणावर किल्ला बांधण्यात आलाय। किल्ल्यावर तुम्ही बघितला तर ह्या पश्चिम बाजूला किल्ल्याच्या काहीच इमारत नाही, नुसतं खडकाळ भाग आहे। राजांचे घरं, मावळ्यांची घरं, मंदिरं सर्व या साईडला होती। याचं कारण काय, समोर मालवण आहे, मालवण मराठ्यांचं, किल्ला मराठ्यांचं, इकडनं अटॅक होणार नाही। अटॅक झाला तर समुद्र मार्गेच होणार आणि समुद्र मार्गेच अटॅक झाला होता आणि तोफेचा गोळा पडला तर आपल्या इमारतींचं नुकसान होऊ नये म्हणून या साईडला कोणती इमारत नाही, नुसतं खडकाळ भाग आहे। छत्रपती शिवाजी महाराज भारतातले पहिले राजे होते, त्यांनी समुद्रावरती पण राज्य केलं, म्हणजे राजांनी पहिली नेव्ही उभारली, आरमार, म्हणून शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असं म्हटलं जातं, आरमाराचे जनक। झेंडाही बदलला, मुद्रा लागली आता। शत्रूच्या जर बोटी येत असतील तर इथे लाल कलरचा झेंडा फडकवायचे, खतऱ्याचा, युद्धाचा झेंडा। मेन एंट्री तिथे आहे, भगवा झेंडा आहे तो, वरती नगारखाना आहे, वरती आपला मावळा बसायचा। इथे लाल कलरचा झेंडा दिसला की तिथे नगारा वाजवायचे, मग पूर्ण किल्ल्यात युद्धाची तयारी व्हायची, म्हणून या बुर्जाला निशाण काठीचा बुरुज सुद्धा म्हटला जातो।